आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करणारा आरोपी अटकेत, तर गुन्ह्यामध्ये मदत करणाऱ्या पत्नीला पोलीस कोठडी। अपहरणानंतर भिवंडीतील बाबगाव परिसरात आढळला होता मृतदेह। कल्याण हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीवर 1 वर्षामध्ये 2 गुन्हे। यापूर्वीही अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणामध्ये झाली होती अटक। कल्याणमधील अल्पवयीन मुलीचं अपहरण आणि हत्येप्रकरणी आरोपीला कोठडी। आरोपी विशाल गवळी आणि साक्षी गवळीला 2 दिवसांची पोलीस कोठडी। आरोपीला शेगावमधून अटक। माझी मुलगी चिप्स आणायला गेली आणि परत आलीच नाही। कल्याण हत्या प्रकरणातील पीडित मुलीच्या वडिलांची प्रतिक्रिया। आरोपी विशाल गवळीवर अत्याचाराचे गुन्हे, त्याला बघून महिला घाबरत असल्याचीही माहिती। कल्याणच्या पीडित कुटुंबाची खासदार श्रीकांत शिंदेंनी घेतली भेट। सरकारकडून योग्य कडक कारवाई होणार असून आरोपीला नक्की फाशी होणार असंही केलं वक्तव्य। पीडित कुटुंबाच्या मनामध्ये मोठा आक्रोश। आरोपीला शिक्षा व्हावी, न्याय मिळावा। आमदार सुलभा गायकवाड यांची प्रतिक्रिया। कल्याण केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही सामान्यांची अपेक्षा। रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। भाजपच्या नेत्या चित्रा वाघ कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस ठाण्यामध्ये डीसीपी यांची भेट घेणार। सकाळी 11 वाजता कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये जाणार। कल्याणमध्ये डीसीपी ॲक्शन मोडवर रात्रीच्या वेळेला रस्त्यावर नशा करणाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। नशेखोरांना रांगेमध्ये उभं करून फटके देत काढली धिंड। बीडमध्ये शनिवारी निघणाऱ्या मोर्चामध्ये शरद पवार सहभागी होणार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन। बीड परभणीच्या घटना गंभीर, कुणीही तिथे पर्यटन करू नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। सांत्वनपर भेटीसाठी लोक जात असताना त्यांना पर्यटन म्हणणं चुकीचं। फडणवीसांकडून संवेदनशील वक्तव्याची अपेक्षा। सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। बीडमध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी आज परिस्थिती। कधी भडका उडून दंगल होईल असं वातावरण। सरपंच हत्या प्रकरणावरून राऊतांचा निशाणा। गृहमंत्री फडणवीसांनी बीडला पर्यटन म्हणून जावं, म्हणजे मित्र धनंजय मुंडे यांची दहशत दिसेल आणि तुमचे डोळे उघडतील। बीड हत्या प्रकरणावरून अंजली दमानी यांचा निशाणा। बीड हत्या प्रकरणात सरकारनं गांभीर्याने घेऊन आरोपींवर कारवाई केली पाहिजे। सरकारला या सगळ्या आरोपांचं उत्तर द्यावं लागेल। सुप्रिया सुळेंचा बीड आणि परभणी प्रकरणावरून सरकारवर हल्लाबोल। वाल्मिक कराड हा मास्टर माइंड, मुख्य आरोपीला तत्काळ अटक करावी, संदीप क्षीरसागरांची मागणी। तर धनंजय मुंडे पदावर असेपर्यंत चौकशीला वेगळं वळण लागेल अशी चर्चा। क्षीरसागर यांचं वक्तव्य। 6 डिसेंबरला पोलिसांनी गंभीर गुन्हा दाखल करून का घेतला नाही? सरपंच हत्या प्रकरणी पोलिसांच्या कारभारावर खासदार बजरंग सोनवणेंकडून संशय व्यक्त। ज्यांनी खंडणी घेतली ते हत्येमध्ये सहभागी, तर ज्यांनी हत्या केली ते खंडणीच्या गुन्ह्यामध्ये सहभागी आहेत। नोंदवलेल्या 3 गुन्ह्यांचा एकत्र तपास व्हावा, खासदार बजरंग सोनवणे यांची मागणी। जरांगेंकडून सूर्यवंशी आणि देशमुखांच्या कुटुंबियांची भेट। दरम्यान बीड सरपंच हत्या प्रकरणामध्ये सरकार आरोपींना वाचवतंय, संपूर्ण प्रकरण बाहेर काढणार, मनोज जरांगेंचा इशारा। हत्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना आरोपांना महत्त्व देत नाही। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाच्या चौकशीतून सत्य समोर येईल। धनंजय मुंडेंवरील आरोपांवर मंत्री मकरंद पाटलांची प्रतिक्रिया। बीडमध्ये कैलास फडवर गुन्हा दाखल। हवेत गोळीबार करतानाचा फडचा व्हायरल व्हिडिओ। अंजली दमानी यांकडून ट्विट। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि अमित देशमुखांकडून सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट। मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांचं सांत्वन। काँग्रेस पक्षाचे आजपासून बेळगावमध्ये 2 दिवसीय महाअधिवेशन। गांधी पुतळा परिसरातून अधिवेशनाला सुरुवात होणार। अधिवेशनासाठी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार। राहुल गांधी अधिवेशनामध्ये दुसऱ्या दिवशी सहभागी होणार। राहुल गांधी अधिवेशनामध्ये मार्गदर्शन करणार। बेळगावमध्ये राहुल गांधींची रॅली देखील निघणार। उपमुख्यमंत्री शिंदे आज दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींची सदिच्छा भेट घेणार। उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर शिंदे मोदींची सदिच्छा भेट घेणार। नागपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा विदर्भातील आमदारांचा सत्कार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून आमदारांचा सत्कार। विदर्भातील आमदारांच्या सत्कार सोहळ्याला सुधीर मुनगंटीवार गैरहजर। मंत्रिपद न मिळाल्यामुळे सुधीर मुनगंटीवारांनी व्यक्त केली होती नाराजी। राजकारणामध्ये येईल असं कधीच वाटलं नव्हतं। विद्यार्थी परिषदेतच पूर्ण वेळ काम करायचं होतं। वरिष्ठांनी निर्णय घेतला आणि भाजपचं काम सुरू केलं। फडणवीसांनी सांगितला भाजपमध्ये येण्याचा किस्सा। 1995 मध्ये रिक्षा चालवत असताना नितीन गडकरींनी भाजपमध्ये घेतलं। चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितला भाजप प्रवेशाचा किस्सा। देवेंद्रजी म्हणजे माणुसकी, अतूट विश्वास, निर्मळ हास्य। नागपूरमध्ये बावनकुळेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं तोंड भरून कौतुक। फडणवीसांच्या पुन्हा येईन या वक्तव्याची काहींनी खिल्ली उडवली, पण फडणवीस पुन्हा आले तेही बहुमतासह। बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका।
अकेला देवेंद्र क्या करेगा, सुप्रियाताई म्हणाल्या होत्या. अकेला देवेंद्र कुछ नहीं कर सकता, पण त्याच्यासोबत भाजप आहे. देवेंद्र फडणवीसांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक. मात्र बावनकुळे, अजितदादा, शिंदे चर्चा करून घेतील तो निर्णय मान्य असेल. फडणवीसांची प्रतिक्रिया. माणिकराव कोकाटेंचा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उल्लेख. केंद्रीय मंत्री गोयल यांच्या अधिकृत दौऱ्याच्या पत्रामध्ये उल्लेख. सर्वांना असं वाटतं झिरवाळ आपलेच. नरहरी झिरवाळ साधा माणूस नाही, अवलिया माणूस. माणिकराव कोकाटेंचा झिरवाळांना मिश्किल टोला. पालकमंत्रीपदाचं वाटप पूर्ण झालं, कुठेही वाद नाही. 2 ते 3 दिवसानंतर कोणतं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार हे जाहीर होईल. उदय सामंत यांची माहिती. पालकमंत्रीपदाबाबत वरिष्ठच निर्णय घेतील. माझ्याकडे आधी पालकमंत्रीपद आणि जलसंधारण खातं होतं, त्यातील जलसंधारण खातं कायम आहे. पालकमंत्रीपदावर संजय राठोड यांची प्रतिक्रिया. मला मंत्रीपद मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले, पण मी साईबाबांचा भक्त, मंत्र्यापेक्षाही मोठ्या पदावर जाईन. दीपक केसरकरांचं विधान चर्चेत. रामटेक बंगल्याबद्दल अनेक स्टोरी आहे, तर पंकजा मुंडेंनी स्वतः रामटेक बंगला मागितला आहे. मला भीती वाटत नाही, मला रामटेक बंगला द्या. संजय शिरसाटांची मागणी. पुणेतनं सदावर्ते आणि जयश्री पाटील यांचा चौकशी अहवाल TV9 मराठीच्या हाती. चौकशी अहवालामध्ये एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत आक्षेप. अहवालानुसार सदावर्तेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. येणाऱ्या काळामध्ये पक्ष शिस्तीला आर्थिक महत्त्व दिलं जाणार. भुजबळांच्या प्रश्नावर सुनील तटकरेंचं उत्तर. तटकरेंचा रोख नेमका कुणाकडे, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क. भुजबळ कुटुंबियांसोबत कौटुंबिक संबंध. भुजबळ आमच्यासाठी कायम मोठे नेते राहिलेत. शरद पवारांसोबतच्या अनेक संघर्षांमध्ये ते सोबत होते. सुप्रिया सुळेंकडून भुजबळांचं तोंड भरून कौतुक. राज्यातील प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष लवकरच बदलण्याची शक्यता. भाजपचे बावनकुळे मंत्रिमंडळात गेल्यानं तर काँग्रेसच्या पटोलेंनी राजीनामा दिल्यानं नवे प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता. आता खरी मजा आहे हिशोब चुकता करायची. आरक्षणाचा प्रश्न दुसऱ्यांवर ढकलणारे फडणवीस. आता मराठा आरक्षण देतात का हे कळेल. जरांगेंचं वक्तव्य. आरक्षणाचा प्रश्न हा मजा घेण्याचा नाही. आमच्या भूमिकेमध्ये कोणतंच अंतर नसून तिघे मिळून निर्णय घेऊ. जरांगेंच्या विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया. मोदींच्या एके तो सेफ आहे या मंत्र्यांनी राज्यामध्ये जादूचं काम केलं. लाडक्या बहिणी, शेतकरी, सामान्य माणसानं जादू केली. विधानसभेत लागलेल्या निकालानंतर फडणवीसांचं वक्तव्य. काँग्रेसच्या पायाखालची जमीन सरकली आहे. काँग्रेसनं डॉक्टर आंबेडकर, सावरकरांचा वारंवार अपमान केलाय. काँग्रेसनं माफी मागायला हवी. फडणवीसांची टीका. केंद्राच्या मदतीनं महाराष्ट्राचा विकास करणार. मिळालेल्या संधीचं सोनं करणार. विदर्भात औद्योगिक इकोसिस्टीम उभारणार असल्याची देवेंद्र फडणवीसांची माहिती. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचं साताऱ्यामध्ये जोरदार स्वागत. तर पालकमंत्रीपदाबाबत वरिष्ठ घेतील तो निर्णय मान्य असेल. मकरंद पाटील यांची प्रतिक्रिया. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळांचं दिंडोरी मतदारसंघात जोरदार स्वागत. मंत्रीपद मिळाल्यानंतर झिरवाळांचं कार्यकर्त्यांकडून स्वागत. बीएमसी निवडणुकीमध्ये 150हून अधिक जागा जिंकून महायुतीचा महापौर पालिकेमध्ये बसणार. भाजपा आमदार अमित साटम यांना विश्वास. जालना परिषदेमध्ये पालिकेमध्ये शिवसेनेचा महापौर होणार. विष्णू पाचपुलेंचं नाव महापौर पदासाठी खोतकरांकडून जाहीर. रस्सीखेच व्हायला आम्ही रस्सीखेच ठेवली नसल्याची खोतकरांची खोचक प्रतिक्रिया. मुंबई पालिकेचा पाणीपट्टीमध्ये 8% दरवाढ करण्याचा निर्णय. दरवाढी विरोधात शरद पवार गट आक्रमक. पाणीपट्टीमधील 8% दरवाढ तातडीनं मागे घेण्याची पवार गटाची मागणी. अनावश्यक खर्चाला कात्री लावा. उत्पन्नाचे स्रोत वाढवा. अर्थमंत्री अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना. आर्थिक सुधारणांचा अहवाल लवकरच तयार केला जाईल. दादांची माहिती. सरकारने मद्यविक्री परवाने नव्यानं देणं सुरू करावं. महसूल वाढीसाठी अधिकाऱ्यांचा अजित पवारांसमोर प्रस्ताव. सूत्रांची माहिती. लाडक्या बहिणीच्या नवऱ्यांना दारुडे करणार का? नव्यानं मद्यविक्री परवाने देण्याच्या प्रस्तावावरून राऊतांचा खोचक सवाल. काही लोक खोट्या पत्रकार परिषदा घेऊन निधी आणल्याचं सांगतात. कैलास गोरंट्याल यांचं नाव न घेता आमदार अर्जुन खोतकरांचा टोला. फेरमतमोजणीचा अर्ज मागे घेण्यासाठी मीच युगेंद्रना सांगितलं. अर्ज मागे घेण्यावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. काही गडबड नाही, पण युगेंद्रचा हा पहिलाच अनुभव असं म्हणत दिली प्रतिक्रिया. मुंबई विद्यापीठाच्या स्थायी सदस्यपदी प्रदीप सावंत यांची नियुक्ती. विद्यार्थी तक्रार निवारण समिती सदस्यपदी शशिकांत झोरे आणि किसन सावंतांची बिनविरोध नियुक्ती. नियुक्तीनंतर तिघांनीही घेतली उद्धव ठाकरेंची भेट. सतीश वाघ हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट. पत्नीनंच हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर. पत्नीला अटक. सतीश वाघ पुण्याचे आमदार योगेश टिळेकरांचे मामा. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून पूजा खेडकरचा शोध सुरू. यूपीएससी आयोगाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यामध्ये दिल्ली पोलिसांकडून तपास. ईडीला लॅपटॉप आणि मोबाईलमधील डेटा परस्पर कॉपी करण्यास मनाई. सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. सांतियागो मार्टिन प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. राज्यामध्ये 27-28 डिसेंबर दरम्यान गारपीट. मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाचा अंदाज.
कल्याण डोंबिवली शहरांचा पाणीपुरवठा गुरुवारी 18 तास बंद राहणार. जलशुद्धीकरण केंद्रांच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार. धुळ्यामध्ये 54 फूट उंचीचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम सुरू. आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडून स्मारकाची पाहणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजनेचं काम अर्धवट. योजनेमुळे ग्रामीण भागातील प्रत्येक घराला पाणी मिळणार होतं. नंदुरबारमध्ये योजनेसाठी कोट्यवधीचा निधी खर्च. धुळे जिल्ह्यामध्ये सूर्यफुलाच्या पेरणीला शेतकऱ्यांची पसंती. 4ही तालुक्यांमध्ये 22 हेक्टरवर सूर्यफुलाची पेरणी. नंदुरबार बाजारपेठेमध्ये लाल मिरचीची आवक. दररोज 300 ते 350 वाहनातून मिरचीची आवक. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी मिरचीची आवक कमालीची घटली. दरावर परिणाम होण्याची शक्यता. नंदुरबारमध्ये रब्बी हंगामातील पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ. पीक विम्याची मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जिल्ह्यामध्ये 65,000 पेक्षा अधिक क्षेत्रावर रब्बी हंगामाची लागवड. नंदुरबारच्या तोरणमाळमध्ये पर्यटकांची गर्दी वाढली. नाताळ आणि नववर्षाच्या निमित्तानं पर्यटकांची मोठी गर्दी. मात्र तोरणमाळमध्ये सुविधा मिळत नसल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड. नंदुरबारमध्ये खासगी वाहनधारकांकडून लूट होत असल्याचा प्रवाशांचा आरोप. खासगी ट्रॅव्हल्सधारक अव्वाच्या सव्वा भाडे आकारत असल्याचा आरोप. धुळे पालिकेकडून मालमत्ता कर वसुलीची मोहीम सुरू. जिल्हा क्रीडा संकुलातील 187 दुकानदारांकडे 5 कोटींची थकबाकी. नंदुरबार जिल्ह्यामधील मुंदलवाड ब्रिटिशकालीन चर्चला विद्युत रोषणाई. नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं चर्चला विद्युत रोषणाई. बदलापूरमध्ये आगरी महोत्सवाच्या पूर्वसंध्येला पोपटी पार्टीचं आयोजन. शेकडो बदलापूरकरांनी घेतला पोपटीचा आस्वाद. पायी मंदिर विकासासाठी 1400 कोटी मंजूर. मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात नाही. भाविकांमध्ये नाराजी. जळगाव जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण. तापमान 18 अंश सेल्सिअसवर. नागरिकांना थंडीपासून दिलासा. बारामतीमध्ये ऊस लागवडीला सुरुवात. ऊसाला जादा दर मिळू लागल्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस उत्पादनाकडे कल. लातूरच्या आडत बाजारामध्ये सोयाबीनचे दर स्थिर. सोयाबीनला प्रति क्विंटल 4100 रुपये दर. आवक थंडावली. वाशिममध्ये विहीर योजनेच्या कामांना गती नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. जिल्ह्यामध्ये 8,319 कामांना सुरुवात तर 344 विहिरींची कामं पूर्ण. संभाजीनगर जिल्ह्याला दूध अनुदानाचे 10 कोटी घोषित. गाईच्या दुधाचा दर कमी झाल्यानं शासनाकडून अनुदान घोषित. जालन्यामध्ये 2.5 लाख नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत. प्रशासनानं दखल घ्यावी अन्यथा स्वाभिमानी संघटनेकडून मंत्रालय परिसरामध्ये आंदोलनाचा इशारा. द्राक्षापासून तयार होणारा बेदाणा करमुक्त करण्याचा केंद्राचा निर्णय. त्याचा सोलापूर जिल्ह्यातील 60,000 हेक्टरवरील द्राक्ष उत्पादकांना दिलासा. बुलडाणा जिल्ह्यामधल्या तूर पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव. हजारो हेक्टरवरील पिकं धोक्यात. तूर उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान. नाशकातील पिंपळगाव बसवंत बाजार समितीमधील 5 आडतदारांनी 235 टोमॅटो उत्पादकांचे 2,30,00,000 थकवले. आक्रमक टोमॅटो उत्पादकांकडून पैसे न मिळाल्यास गळफास घेण्याचा इशारा.